नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आहे जॉनी वॉकर ब्लॅक लेबल. तर ही ब्लेंडेड स्कॉच विस्की आहे. ब्लेंडेड स्कॉच विस्कीचा अर्थ आधी मी थोडंसं याच्यात पोर करून येतो. 20 ml. ही जोपर्यंत ओपन अप होते तोपर्यंत बॉटलवर काय लिहिलं आहे ते वाचून दाखवतो. जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेंडेड स्कॉच विस्की 12 years ओल्ड. इकडे दिलं आहे एज 12 years, म्हणजे बॅरलमध्ये ही 12 वर्ष राहिलेली नाही आहे. तर ब्लेंडेड स्कॉच विस्की असल्यामुळे ह्याच्यात ब्लेंड आहे मॉल्ट विस्की आणि सिंगल मॉल्ट विस्की आणि ग्रेन विस्कीचा. त्यामुळे कसं होतं आहे की मॉल्ट विस्की आणि ग्रेन विस्की ह्याचं जे कॉम्बिनेशन मिळतं ते सगळं मिळून कमीत कमी 12 वर्ष झालेलं आहे, ना की फक्त 12 वर्षापर्यंत. 12 वर्षाच्या जास्तही ह्याच्यात ब्लेंड झालेलं आहे. जॉनी वॉकरचे म्हणजे जॉनी वॉकरची पॅरेंट कंपनी डियाजिओ, त्याच्या अंडर जे विस्की कंपनीज येतात, क्लँडिश, कार्डू, कलेला, असे जे सिंगल मॉल्ट विस्की आणि ग्रेन विस्की त्याचं कॉम्बिनेशन या विस्कीमध्ये मिळतं. असं म्हणतात की ह्याच्यात जास्त करून स्मोकी फ्लेवर येतो, कारण आयला रिजनमधून पण देखील कलेला या विस्कीचं जास्त प्रमाण आहे. तर बघूया आता. हे इकडे टिअर्स येत आहेत. मीडियम बॉडी वाटते. तर वास घेऊन बघतो. ओकी, स्मोकी, ड्रायफ्रूटचं असल्यासारखं वाटतंय. मधूनच फ्रुटी पण स्मेल येतोय. एक घोट पिऊन बघतो. थोडासा हार्शनेस वाटतोय, पण कदाचित ते नवीन विस्की आहे, ओपन अप आता झालेली आहे, त्याच्यामुळे असेल. स्मोकी मला जाणवतंय. इकडे दिसतंय टिअर्स येताना. याचा अर्थ याच्यात ऑइली टेक्स्चर असतो तो याच्यात जास्त आहे. स्मोकीनेस याच्यात आहे. नावच सजेस्ट करतं ब्लॅक लेबल. याच्यावर लिहिलंय अनस्टिल्ड, ब्लेंडेड अँड बॉटल्ड इन स्कॉटलंड. 200 ml ची बॉटल आहे आणि याच्यावर लिहिलेलं आहे ब्लेंडेड स्कॉच विस्की, 43% वॉल्यूम बाय वॉल्यूम, कंट्री ऑफ ओरिजिन स्कॉटलँड. बस एवढंच आहे. तर हा झाला रिव्ह्यू. बाय.